हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक सायन्स अकॅडमी. आजचा व्हिडिओ फार स्पेशल आहे कारण की आज आपण बघणार आहे की 2025 चा जो HSC फिजिक्स पेपर होता यात क्वेश्चन्स एक्झॅक्टली कुठून आलेले. PYQ बेस्ड क्वेश्चन्स होते का टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स होते, आणि आपण हे अनालिसिस एकदम प्रॉपरली करणार आणि शेवटी त्याचं प्रॉपर कन्क्लुजन काढणार आहे. छोटासा व्हिडिओ असेल, एंड पर्यंत पहा. सो लेट स्टार्ट. आपल्याला माहिती आहे की 2025 च्या पेपरमध्ये 4 सेक्शन्स होते. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डी. मी कालच एक व्हिडिओ अपलोड केला आहे की एक्झॅक्टली पेपर पॅटर्न कसा असतो. ज्यांना अजूनही पेपर पॅटर्नची डिटेल माहित नाहीये तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. सो सेक्शन ए, बी, सी आणि डी मध्ये सेक्शन ए यामध्ये एमसीक्यूज आणि व्हेरी शॉर्ट आन्सर असतात. तर यातले किती क्वेश्चन्स रिपीट झालेले. सो आता मी रेफरन्स जो घेणार आहे तर दोन प्रकारे आपण ह्याला डिवाइड करणार आहे. वेदर द क्वेश्चन वॉज PYQ बेस्ड और द क्वेश्चन वॉज टेक्स्टबुक बेस्ड. PYQ मध्ये मी रेफरन्स घेणार आहे लास्ट 10 इयर्सचे PYQs, 2000 लास्ट 11 इयर्सचे PYQs 2014 पासून 2025 पर्यंत. हे सगळे PYQs यामध्ये दोन्ही पेपर्स, म्हणजे जो रेग्युलर पेपर असतो फेब्रुवारी मार्च मध्ये तो पण, आणि दुसरा जो रिपीटरचा पेपर असतो जो की जुलै किंवा आधी ऑक्टोबर मध्ये कंडक्ट व्हायचा. सो दोन्ही मी पकडणार आहे. सो असे टोटल 10 पेपर्स इंटू 2. मध्ये एकदा कोविड मध्ये एक्झाम नव्हती झाली, बट 10 इंटू 2 असे ऑलमोस्ट 20 पेपर्स इथे मी रेफरन्स म्हणून घेतले आहेत. आणि शेवटी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ते पेपर्स अवेलेबल करून पण देईन. आणि टेक्स्टबुक आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं आहे तेच. सो बघूयात अनालिसिस कसं आहे. सो लेट स्टार्ट विथ द सेक्शन ए. सेक्शन ए मध्ये 10 एमसीक्यूज असतात. या 10 एमसीक्यूज मध्ये जर आपण बघितलं की किती क्वेश्चन्स हे बेस्ड होते PYQ, डायरेक्टली PYQ मधले ऍज इट इज एमसीक्यूज आलेले, तर पहा, हा जुलै 2022, फेब्रुवारी 2024 आणि जुलै 14 याच्यात दोघांचे क्वेश्चन रिपीटेड आहे. फेब 16, जुलै 24, फेब 16, फेब 18, 1 2 3 4 5 6 प्रश्न, 6 क्वेश्चन्स आउट ऑफ 10 एमसीक्यूज हे ऑलमोस्ट रिलेटेड होते. इथे मी डिग्री ऑफ मॅच दिलाय की हाय डिग्री ऑफ मॅच म्हणजे ऑलमोस्ट सेम क्वेश्चन होता, आणि मीडियम डिग्री ऑफ मॅच म्हणजे व्हॅल्यूज चेंज होते किंवा कॉन्सेप्ट सेम होता, बट थोडासा क्वेश्चन ट्विस्टेड होता. बट 6 क्वेश्चन्स आउट ऑफ 10 एमसीक्यूज हे PYQ बेस्ड होते. आणि राहिलेले जे आहेत क्वेश्चन्स, जे की मी वेगळ्या कलरनी ते मार्क करतो, ग्रीन कलरनी मार्क करतो, ते टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स आहेत. ते टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स आहेत म्हणजे ऍज इट इज एमसीक्यूज नाही आहेत, बट टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट कुठल्या पेज नंबरवरती किंवा कुठल्या एक्झाम्पल मध्ये सापडेल हे इथे रेफरन्स मध्ये दिलेलं आहे. सो आउट ऑफ 10, 6 PYQ बेस्ड आणि 4 वर बेस्ड ऑन टेक्स्टबुक. सो आपण इथे कन्क्लुजन मध्ये शेवटी जाऊन इथे लिहून टाकूयात की सेक्शन ए मध्ये PYQ बेस्ड किती होते 6 आणि टेक्स्टबुक बेस्ड किती होते 4. लेट्स गो टू द सेकंड पार्ट ऑफ सेक्शन ए, दॅट इज व्हेरी शॉर्ट आन्सर. सो हा जो सेकंड पार्ट आहे, जो की आपण त्याला व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणतो, हा वाला पार्ट, ह्याच्यात 8 प्रश्न असतात. या 8 प्रश्नांमध्ये कोणकोणते क्वेश्चन्स असे होते की जे टेक्स्टबुक मधले होते आणि कोणकोणते PYQ बेस्ड होते. तर बघा, पहिला प्रश्न टेक्स्टबुक बेस्ड आहे, तिसरा टेक्स्टबुक बेस्ड होता, चौथा क्वेश्चन हा मिक्स होता, PYQ मध्ये पण सापडलाय, टेक्स्टबुक मध्ये पण आहे. सो आपण याला टेक्स्टबुक बेस्ड पकडूयात. टेक्स्टबुक बेस्ड सेक्शन 11.6 म्हणजे टेक्स्टबुक बेस्ड आहे. आणि बाकी सगळे प्रश्न, हे जे 4 प्रश्न आहेत 1, 2, 3 आणि 4, ऍक्च्युली हा अर्धा अर्धा आहे, बट असं पकडू शकतो की 4 PYQ आणि 4 टेक्स्टबुक मधले प्रश्न आहेत. सो जर आपण 10 वर्षाचे PYQs पक्के केले असतील तर हे 4 प्रश्न तर आपल्याला कमीत कमी अटेम्प्ट करता आले असते. ओके, सो कन्क्लुजन मध्ये वी विल राईट that 4 questions were PYQ based, 4 questions were textbook based. Now let's move to section B. सेक्शन बी कसा असतो की 2 मार्काचा क्वेश्चन असतो आणि इथे 12 क्वेश्चन्स असतात, आउट ऑफ विच यू हॅव टू अटेम्प्ट ओनली 8. सो या सेक्शन बी मध्ये काय परिस्थिती होती बघू. सेक्शन बी मध्ये PYQ वरती बेस्ड क्वेश्चन्स किती होते, PYQ वरती बेस्ड. तो बघा, जिथे जिथे PYQ चा रेफरन्स दिलाय ते कोणकोणता सोर्स आहे, हा फेब्रुवारी 2022, फेब्रुवारी 2023, फेब्रुवारी 18-23, जुलै 22, जुलै 17-21, फेब्रुवारी 20, जुलै 24, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 7. देर आर 7 क्वेश्चन्स बेस्ड ऑन PYQs अँड रिमेनिंग 5 क्वेश्चन्स हे काही नवीन नाही आहेत. हे 5 प्रश्न टेक्स्टबुक मध्ये सापडतील तुम्हाला. हा थिओरॉटिकल असतील तर तुम्हाला कुठेतरी टेक्स्टबुकच्या टेक्स्ट मध्ये सापडतील, बट जर ते न्यूमेरिकल असतील तर ते टेक्स्टबुक मध्ये आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे की हा जो सेक्शन असतो ना, यामध्ये 12 प्रश्नांमधले 5 न्यूमेरिकल असतात, शेवटचे 5.
क्वेश्चन नंबर 10 to 14 हे न्यूमेरिकल्स आहेत पूर्णपणे, आणि या न्यूमेरिकल्समध्ये हा न्यूमेरिकल पहा आणि हा न्यूमेरिकल पहा. इथे टेक्स्टबुकचं एक्झाम्पल पण तुम्हाला दिलंय की हा कोणत्या एक्झाम्पलवरती बेस्ड आहे. एक्झाम्पल 4.5 आयसोथर्मल वर्क एक्सपान्शन ॲज इट इज क्वेश्चन आहे. हाय त्याचा डिग्री ऑफ मॅच आहे. हाय डिग्री ऑफ मॅच म्हणजे ऑलमोस्ट व्हॅल्यूज पण सेमच ठेवल्या आहेत, एखादा नंबर फक्त चेंज केला असेल. सो तुम्ही बघू शकताय की 1 2 3 4 5 6 7 प्रश्न हे पीवायक्यू मधनं आलेले आहेत, आणि पीवायक्यू मधनं आलेले असल्यामुळे सेक्शन बी मध्ये पीवायक्यूचे 7 आणि टेक्स्टबुक मधले 5. आता सेक्शन सी मध्ये बघू काय कंडिशन आहे. सेक्शन सी हा सेक्शन सी आहे. सेक्शन सी मध्ये आपण पीवायक्यूला रेड मध्ये मार्क करू इथे. सो फेब्रुवारी 22, जुलै 19, जुलै 24, जुलै 16, जुलै 17, फेब्रुवारी 15 हा अर्धा टेक्स्टबुक आणि अर्धा ह्याच्यातला दिसतोय. जुलै 24, जुलै 16, जुलै 22, जुलै 15. सो आउट ऑफ 12 क्वेश्चन ज्याच्यात आपल्याला 8च अटेम्प्ट करायचे असतात, त्या 8 मधले जर आपण फक्त पीवायक्यू जरी केले 1 2 3 4 5 6 7 8 9 प्रश्न अटेम्प्ट करता येतात. इथे त्यांचे डिग्रीज ऑफ मॅच दिलेत की किती डिग्रीज ऑफ मॅच आहे. मीडियम डिग्री ऑफ मॅच म्हणजे व्हॅल्यूज चेंज असतील, कॉन्सेप्ट थोडासा ट्विस्टेड असेल, बट मोर ऑर लेस कॉन्सेप्ट तोच आहे. इथे राईट साईडला हा जो थर्ड कॉलम फर्स्ट कॉलम तर नंबरचा आहे, दुसरा कॉलम ऍक्च्युअल क्वेश्चन आहे 2025च्या पेपर मधला, आणि हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये रेफरन्स जिथून सोर्स आपण घेतलाय, जसं की इथे लिहिले जुलै 17, तर 17च्या पेपरमध्ये जुलै 17च्या पेपरमध्ये हा क्वेश्चन किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन होता, आणि तोच क्वेश्चन इथे आहे, स्टेट अँड derive किंवा prove Kirchhoff's law of radiation. So exact same question. So this was section C. Section C मध्ये you can see there were 1 2 3 4 5 6 7 8 9 questions based on PYQ. So analysis मध्ये इथे we will write 9 PYQ based आणि टेक्स्टबुक बेस्ड होते 3. रिमेंबर टेक्स्टबुक बेस्ड तसे तर सगळेच प्रश्न असतात, पण आपण इथे काय करतो, पहिले पीवायक्यू लिहितोय आणि राहिलेले सगळे टेक्स्टबुक मध्ये, कारण की शेवटी आपल्याला पीवायक्यूची ऍडिशन करायची, सो दॅट आपल्याला हे सांगता येईल की आपण किती मार्कचा अटेम्प्ट करू शकतो फक्त पीवायक्यू करून. 10 वर्षांचे काय, 5 वर्षांची पीवायक्यू करून नाही, 10 वर्षांची पीवायक्यू करून. आणि लास्ट आहे सेक्शन डी, जो की इथंच आहे. सेक्शन डी मध्ये रिपीटेड क्वेश्चन्स किती आले होते. जुलै 19 हाय LCRचं ऍव्हरेज पॉवर विचारली होती 19 मध्ये, तोच प्रश्न परत आलेला 25ला. आता बघा इथे जुलै 23 आणि फेब्रुवारी 16 2-2 मार्काचे 2 प्रश्न आहेत, एक 23च्या पेपरमध्ये एक 16च्या पेपरमध्ये. आणि हे जे 2 प्रश्न आहेत त्याच्यातले अर्धा अर्धा प्रश्न, कारण की तुम्हाला माहिती आहे 4 मार्काच्या प्रश्नामध्ये हाफ प्रश्न एक असतो आणि हाफ न्यूमेरिकल असतो. सो इथे जुलै 22 अर्धा आणि ते अर्धा, असे 1 2 आणि अर्धा अर्धा मिळून 3. सो देयर वर 3 PYQs अँड रिमेनिंग 2 आर टेक्स्टबुक बेस्ड. सो दिस इज अवर अनालिसिस. सो फायनल कन्क्लुजन जर लिहू आपण तर हे असं आलं पाहिजे. त्याचे मार्क्स जर आपण कन्वर्ट केले तर सेक्शन ए मध्ये प्रत्येक प्रश्न 1 मार्काला असल्यामुळे 6 + 4 10. सो सेक्शन ए मध्ये आपण 10 मार्क्स स्कोर करू शकतो किंवा अटेम्प्ट करू शकतो. स्कोर किती करू शकतो इथे तुमच्या प्रॉपर किती चांगलं लिहिताय तुम्ही, किती करेक्ट लिहिताय, सिली मिस्टेक्स किती अवॉइड करताय याच्यावर डिपेंड करणार आहे, बट आपण अटेम्प्ट लिहूयात. सेक्शन बी मध्ये 7 प्रश्न अटेम्प्ट करता येणार आहे. 7 प्रश्न सेक्शन बी मध्ये, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला असल्यामुळे 14 मार्काचा अटेम्प्ट करता येईल. सेक्शन सी जो आहे, सेक्शन सी मध्ये 9 प्रश्न अटेम्प्ट करता येणार आहेत. 9 प्रश्न सेक्शन सी मध्ये जर अटेम्प्ट केले आपण तर 9 मधले ऑब्व्हियसली 12 मधले 8च कंपल्सरी असतात. सो आपण इथे पकडू की सेक्शन सी मध्ये सगळेचे सगळे 24चे 24 मार्क्स अटेम्प्ट करता येईल आपल्याला. आणि सेक्शन डी मध्ये 3 प्रश्न अटेम्प्ट करता येतील जे की कंपल्सरी असतात. सो सेक्शन डी मध्ये 12 मार्क्स अटेम्प्ट करता येईल. सो दिस विल बी अवर अटेम्प्ट. दिस इज द अटेम्प्ट दॅट वी कॅन डू ओनली बाय प्रिपेअरिंग पीवायक्यूज. पीवायक्यू सोडून अजून काहीच न करता एवढं अटेम्प्ट करता येणार आहे. सो जर तुम्ही ह्याला ऍड कराल तर दिस बिकम्स ऑलमोस्ट, दिस इज 10 and then 60. So out of 70 तुम्ही असं पकडा की ऑलमोस्ट 85% पेपर आपल्याला अटेम्प्ट करता येतोय जर आपण पीवायक्यूज परफेक्ट केले असतील तर. सो स्टुडंट्स मेक शुअर करा की तुम्ही मागच्या 10 वर्षाचे पीवायक्यूज व्यवस्थित गो थ्रू करताय. मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये 2014 ते 2025 चे सगळे पीवायक्यूज इयर बाय इयर त्याचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक प्रोव्हाइड करणार आहे. प्लस ही जी PDF मी अनालिसिस केलेली आहे त्याची पण तुम्हाला मी लिंक प्रोव्हाइड करीन की तुम्हाला एक्झॅक्टली रेफर करता येईल की हा इथे दिसतंय की 2016 मधला प्रश्न आहे, हा तर खरंच आहे का. सो तुम्ही चेक पण करू शकता की 2016 मधला आहे का तो क्वेश्चन. सो 2025 पेपर जर आपण बघितला तर इट वॉज 80 to 85% PYQ बेस्ड. मी असं नाही म्हणणार की ऍज इट इज क्वेश्चन्स घेतलेत,
डिग्री ऑफ मॅच तुम्ही बघू शकता की डिग्री ऑफ मॅच किती आहे. हाय डिग्री ऑफ मॅच म्हणजे चांगल्या प्रकारे रिपीटेड क्वेश्चन आहे. लो डिग्री ऑफ मॅच म्हणजे कॉन्सेप्ट वॉज सेम, क्वेश्चन वॉज स्लाइटली डिफरंट. सो एकदा गो थ्रू करा, पूर्ण प्रॉपर पीडीएफ एनालिसिस करा. आणि बिफोर यू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर your 2026 फिजिक्स पेपर, यू मस्ट नो एक्झॅक्टली पेपर कसा बनला होता. सो दिस इज हाऊ वी हॅव डिकोडेड द पेपर. आय होप तुम्हाला हे अनालिसिस आवडलं असेल. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा आहे. तुमच्या सजेशन्स वरती मी नेक्स्ट व्हिडिओज नक्की बनवेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.